नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वाध्याय इयत्ता 8वी भूगोल पाठ 3 आर्द्रता आणि ढग या पाठाचे आपण स्वाध्याय सोडवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण फक्त स्वाध्याय सोडवत नाही तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पडणारे प्रश्नसुद्धा या स्वाध्यायामध्ये आपण अतिरिक्त ॲड केलेली आहे। आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। चला तर आता आपण प्रश्न पहिला घेऊया। प्रश्न पहिला आहे, जोड्या लावा व साखळी पूर्ण करा। यामध्ये आपल्याला 3 गट दिलेले आहे, अ, ब आणि क। या तिन्ही गटांचे आपल्याला योग्य जोडी लावून एक साखळी पूर्ण करायची आहे। त्यामध्ये आपल्याला अ, आ, ई हे आपल्याला मुद्दे दिलेले आहे। या मुद्द्यांच्या आधारे ब आणि क मधील मुद्दे जोडून आपल्याला योग्य जोडी लावायची आहे आणि साखळी पूर्ण करायची आहे। तर पहिली जोडी किंवा पहिली साखळी पूर्ण करूया। सिरस अ आणि ब मधील जास्त उंचीवरील आणि क मधील हिमस्फटिक ढग, अशा पद्धतीने आपली साखळी पहिली पूर्ण झाली आहे। दुसरी साखळी आहे आ, क्युम्युलोनिंबस ब मधील आकाशात उभा विस्तार आणि क मधील गरजणारे ढग, अशा पद्धतीने दुसरी साखळी पूर्ण झाली आहे। तिसरी साखळी आहे ई, निंबोस्ट्रेट्स आणि ब मधील कमी उंचीवरील आणि क मधील रिमझिम पाऊस, अशा पद्धतीने तिसरी साखळी सुद्धा पूर्ण झालेली आहे। चौथी साखळी ई, ऑल्टो क्युम्युलस आणि ब मधील मध्यम उंचीवरील ढग आणि क मधील तरंगणारे ढग, अशा पद्धतीने इथे पहिला प्रश्न संपलेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न घेऊया। प्रश्न दुसरा आहे, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। यामध्ये आपल्याला वर जी मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे आपल्याला घेऊन वाक्य पूर्ण करायचे आहे। तर त्यासाठी पहिला मुद्दा घेऊया, अ, हवेची टिंबटिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते। तर उत्तर आहे बाष्पधारण क्षमता। त्यानंतर आ, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून टिंबटिंब काढली जाते। उत्तर आहे निरपेक्ष आर्द्रता। त्यानंतर 3, वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्यास हवा कोरडी असते। याचे योग्य उत्तर आहे किंवा योग्य पर्याय आहे सापेक्ष आर्द्रता। त्यानंतर ई, टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। त्याचे योग्य पर्याय आहे क्युम्युलोनिंबस। त्यानंतर उ, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंबटिंब वातावरणातील धूलिकणांभोवती होते। याचे योग्य उत्तर आहे सांद्रीभवन। इथे प्रश्न दुसरा संपलेला आहे। आता आपण तिसरा प्रश्न घेऊया। तिसरा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा। फरक स्पष्ट करामध्ये आपल्याला अ, आर्द्रता आणि ढग यामधील फरक स्पष्ट करायचा आहे। आर्द्रता, हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेली ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय। ढग, वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय। दृश्यता, हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते, ढग दृश्य स्वरूपात असतात। त्यानंतर आपण प्रश्न तिसऱ्यामधीलच आपण दुसरा प्रश्न घेऊया। आणि दुसरा प्रश्न आहे, आ, सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता यामधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। सापेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय। निरपेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। त्यानंतर यामधीलच आपण तिसरा प्रश्न घेऊया। ई, क्युम्युलस ढग आणि क्युम्युलोनिंबस ढग यामधील फरक स्पष्ट करायचा आहे। क्युम्युलस ढग, भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे व तुलनेने कमी उभा विस्तार असणारे ढग म्हणजे क्युम्युलस ढग होय। क्युम्युलोनिंबस ढग, भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे व तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग म्हणजे क्युम्युलोनिंबस ढग होत। निदर्शक,
क्युम्युलस ढग आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात. क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात. इथे आपला प्रश्न तिसरा प्रश्न संपलेला आहे. याचमधील आता आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे सांद्रीभवन आणि घनीभवन यामधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. सांद्रीभवन वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे सांद्रीभवन होय. घनीभवन वातावरणातील वायुरूप बाष्पाचे घनरूपात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे घनीभवन होय. सांद्रीभवनामुळे पाऊस पडतो, घनीभवनामुळे हिमवृष्टी होते. इथे आपल्याला प्रश्न तिसरा संपलेला आहे. चौथा प्रश्न घेऊया. प्रश्न चौथा, प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न घेऊया. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? उत्तर आहे एका विशिष्ट तापमानास 1 घन मीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता होय. 2. निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते. निरपेक्ष आर्द्रता बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ. 3. एका विशिष्ट तापमानास 1 घन मीटर हवेचे निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेच्या बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. 4. सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते. सापेक्ष आर्द्रता कंसात टक्केवारी बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. त्यानंतर इथे प्रश्न चौथ्यामधील प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न घेऊया. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? उत्तर आहे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असते. यानंतर आपण यामधील तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे सांद्रीभवनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर आहे सांद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढणे व त्यावेळी हवा जलबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक आहेत. त्यानंतर यामधील आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. उत्तर आहे अर्थ हवेतील धूलिकणांमुळे वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण व हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचे बनतात, यालाच ढग म्हणतात. प्रकार ढगांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. जास्त उंचीवरील ढग, ज्या ढगांची उंची 7000 ते 14000 मीटर दरम्यान असते अशा ढगांना जास्त उंचीवरील ढग म्हणतात. हिरस्ट्रेट आणि क्युम्युलस हे जास्त उंचीवरील ढग आहेत. 2. मध्यम उंचीवरील ढग, ज्या ढगांची उंची 2000 ते 7000 मीटर दरम्यान असते अशा ढगांना मध्यम उंचीवरील ढग म्हणतात. ओल्ट्रोटेट्स आणि क्युम्युलस हे मध्यम उंचीवरील ढग आहे. 3. कमी उंचीवरील ढग, 2000 मीटरपेक्षा कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीवरील ढग म्हणतात. स्ट्रेटोक्युम्युलस, ट्रेटस, निम्बोट्रेटस, म्युक्युलस आणि क्युम्युलोनिंबस हे कमी उंचीवरील ढग आहेत. त्यानंतर यामधीलच आपण आता 5वा प्रश्न घेणार आहोत. 5वा प्रश्न आहे सापेक्ष आर्द्रतेचे टक्केवारी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. त्यानंतर यामधीलच आपण 6वा प्रश्न घेऊया. 6वा प्रश्न आहे
कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? उत्तर आहे निंबस्ट्रेट्स आणि क्युम्युलोनिंबस प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो. इथे आपला प्रश्न चौथा संपलेला आहे. त्यानंतर आपण आता पाचवा प्रश्न घेऊया. प्रश्न पाचवा, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे ढग हे आकाशात तरंगतात. उत्तर आहे 1. वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात. 2. ढगांतील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजनविरहित असतात. त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात. त्यानंतर यामधीलच आपण दुसरा प्रश्न घेऊया. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. उत्तर आहे 1. साधारणपणे समुद्र सपाटीवर तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. त्यामुळे समुद्र सपाटी हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते. 2. साधारणपणे पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण शक्ती कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो. त्यानंतर यामधील आपण आता तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे हवा बाष्प संपृक्त बनते. उत्तर आहे 1. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखेच होऊ शकते. 2. अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्प धारण करू शकत नाही. अशा प्रकारे हवा बाष्प संपृक्त बनते. त्यानंतर यामधील आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे म्युक्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. उत्तर आहे 1. क्युम्युलस ढगांचे भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो. 2. या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो. उभ्या विस्ताराचे वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगांत रूपांतर होते. इथे आपला प्रश्न पाचवा संपलेला आहे. यानंतर आपण आता सहावा प्रश्न घेऊया. सहावा प्रश्न आहे पुढील उदाहरणे सोडवा. त्यामधील पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम घनमीटर असते. जर सापेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता कंसात टक्केवारी बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100 बरोबर 18.00 भागिले 30.37 गुणिले 100 बरोबर 1800 भागिले 30.37 बरोबर 59.37%. त्यानंतर प्रश्न 6व्यामधील आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे 1 घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.08 बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर आहे निरपेक्ष आर्द्रता बरोबर
बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ बरोबर 4.08 भागिले 1 बरोबर 8.08 ग्रॅम मीटर घन। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न 6वा आपला संपलेला आहे। त्यानंतर आता आपण 7वा प्रश्न घेऊया। 7वा प्रश्न आहे, पुढील विधान चुकी बरोबर ते लिहा, चुकीचे विधान दुरुस्त करा। त्यामधील आपण प्रश्न पहिला अ घेऊया। क्युम्युलोनिंबस ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात। उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात। त्यानंतर याचमधील आपण दुसरा प्रश्न घेऊया। दुसरा प्रश्न आहे आ, वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते। उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते। त्यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न घेऊया। तिसरा प्रश्न आहे ई, तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग अधिक असतो। उत्तर आहे बरोबर। त्यानंतर यामधील आपण चौथा प्रश्न घेऊया। चौथा प्रश्न आहे ई, शिरट्रेस ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात। उत्तर आहे बरोबर। जरा डोके चालवा पाठ्यपुस्तक क्रमांक 18 वर तुम्ही बघू शकतात। हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? उत्तर आहे हवेतील आर्द्रता पावसाळ्यात जास्त असते। त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न घेऊया। दुसरा प्रश्न आहे आ, मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? उत्तर आहे आर्द्रतेमुळे घामाचे प्रमाण व श्वासोश्वासाचा वेग यात वाढ होते। त्यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न घेऊया। तिसरा प्रश्न आहे, आपल्या घरातील अन्नपदार्थावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो ते निरीक्षण करून सांगा। उत्तर आहे आर्द्रतेमुळे घरातील पदार्थावर बुरशी धरू लागते व ते खराब होऊ लागतात। त्यानंतर यामधील आपण चौथा प्रश्न घेऊया। चौथा प्रश्न आहे ई, कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का? उत्तर आहे कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असतोय। आर्द्रतेमुळे कवकांच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे आर्द्रतेत कवकांची वाढ झपाट्याने होते। त्यानंतर यामधील आपण आता पाचवा प्रश्न घेणार आहोत। पाचवा प्रश्न आहे वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? उत्तर आहे आर्द्रता कमी असल्यास वाळत घातलेले कपडे लवकर सुकतात आणि आर्द्रता जास्त असल्यास वाळत घातलेले कपडे उशिरा सुकतात। जरा डोके चालवा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 तुम्ही परत बघू शकतात। हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा। याचा म्हणजे या चिन्हांचा अर्थ खाली दिलेल्या चौकटीत आपल्याला लिहायचा आहे।
पहिल्या क्रमांकाच्या चौकटीत येणार निरभ्र आकाश, पावसाची अत्यल्प शक्यता. दुसऱ्या आकृतीत येणार उत्तर अंशात ढगाळ आकाश, पावसाची साधारण शक्यता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीत येणार ढगाळ आकाश, पावसाची दाट शक्यता. त्यानंतर परत आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21 बघू शकतात. यामध्ये आपल्याला 3 टप्पे दिलेले आहे. त्या 3 टप्प्यांमध्ये कुठल्या प्रकारचे ढग येतात ते आपल्याला आता उल्लेख करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण जास्त उंचीवरील ढगांचा आपण नावे लिहूया. सिरोस्ट्रेट, शिरोक्युम्युलस हे जास्त उंचीवरील ढग आहे. त्यानंतर मध्यम उंचीवरील ढग आहे ऑल्ट्रोटेटस, ऑल्टोक्युम्युलस हे मध्यम उंचीवरील ढग आहे. त्यानंतर कमी उंचीवरील ढग आहे स्ट्रेटोक्युम्युलस, ट्रेटस, निम्बट्रेटस, क्युम्युलस आणि शेवटचं आहे क्युमिलोनिंबस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय संपलेला आहे.